प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2022 मध्ये प्रत्येक षटकारामागे 50 रुपये या ठिकाणी त्या फलंदाजाला मिळतील. नक्कीच जे फलंदाज षटकार लगावतील त्यांनी आपला या ठिकाणी गुगल पे नंबर सोडून जायचा आहे. नक्कीच आपल्याला आजच्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत आपल्याला हे पैसे गुगल पे केले जातील. केंट आरोच्या माध्यमातून प्रत्येक षटकारामागे 50 रुपये. नवीन आलेला फलंदाज बालाजी नक्कीच नक्कीच बँड्रा प्रीमियर लीग मधील उत्कृष्ट फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला बालाजीच्या माध्यमातून. आता मात्र कट केला गेलेला चेंडू किती धाव मिळत आहे त्या चेंडूवरती एक धाव घेतली. स्ट्राईक रोटेशन होताना पाहायला मिळतं. ऑफ द मार्क जाताना पाहायला मिळतोय फलंदाज बालाजी. नक्कीच आता मात्र स्ट्राईकवर अज्जू. जर धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचते 3 धावा. एक गडी बाद 3 धावा. मात्र 22च्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्येत पडतोय फरक. धावसंख्या येऊन पोहोचते नक्कीच. जर ग्राउंडच्या बाहेर चेंडू गेला तर एक घोषित स्वरूपाची धाव दिली जाईल. जर ग्राउंड मध्ये चेंडू राहिला तर आपल्याला नक्कीच रन्स धावून काढायचे. तर धावसंख्येत पडते भर. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशन आपल्याला पाहायला मिळतंय. बालाजी आणि अज्जू यांच्या माध्यमातून 5 धावा. एक गडी बाद 5 धावा. नक्कीच पहिलं षटक किशोर यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे हाताला जात आहे. नक्कीच विवाह बंधनात कालच अडकलेत अज्जू आणि आज खेळपट्टीवरती क्रिकेटच्या बंधनात अडकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र थोडासा लेग साईडच्या दिशेने टाकण्यात आलेला चेंडू नक्कीच अंगावर येऊन आदळलेला हा चेंडू. त्या चेंडूला सन्मान दिला जातोय. जर पाहायचं झालं तर शेवटचा चेंडू शिल्लक. आता मात्र किशोर याच्या षटकातील नक्कीच एक कौतुकास्पद गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल किशोर याच्या माध्यमातून. पाहुण्यांचं आगमन होतोय खेळनगर मधून. आवी साहेब यांचं आगमन होतं त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2022 मध्ये. आता मात्र जोरदार फटका खेळला गेलाय. पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. 6 धावा जोडल्या जातील. शेवटच्या चेंडूवरती हा षटकार आला. नक्कीच कुठेतरी चांगली गोलंदाजी केली जात होती किशोर याच्या माध्यमातून. परंतु शेवटच्या चेंडूवर कुठेतरी लाईन आणि लेंथ मध्ये बदल करण्याच्या प्रयत्नात थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूचा एक चांगला वेध घेतला आणि त्या चेंडूला पोहोचवलं सीमारेषे पार. षटकार. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 11 धावांवरती. 11 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 11 धावा. नक्कीच दुसरं षटक असेल ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल. या ठिकाणी दुसरं षटक आपण पाहतोय प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2022 MIG क्रिकेट क्लब. MIG क्रिकेट क्लबचा हा ऐतिहासिक मैदान. पावर प्ले ओवर आपको देखने मिलेगा. संग्राम गेंदबाजी पर आते हुए कर्णधार गोलंदाजीवर आपल्याला पाहायला मिळेल. एक सुंदर अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. क्या मुकाबला चलता हुआ. सरजी ओव्हर टू. नक्कीच संग्राम या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. दुसरं पॉवर प्लेचं षटक महत्वाचं षटक घेऊन आलंय आपल्या संघासाठी संग्राम. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू. चेंडू जातोय हवेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि हा जेल बाद. दुसरा ब्रेक थ्रू संघ पृथ्वी 11 साठी रिकी याच्या माध्यमातून एक सुरेख झेल टिपण्यात आला. या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने नक्कीच फलंदाजाला तंबूत परतावं लागतंय. तर नक्कीच बालाजी याला तंबूच्या दिशेने परतावं लागतंय. नक्कीच 2 गडी बाद. आता मात्र नवीन आलेला फलंदाज दिनू. नक्कीच कुठेतरी संघाची बागडोर आता सांभाळावी लागेल. या 2 फलंदाजांना कुठेतरी पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. कुठेतरी एक
चांगल्या धावा कुटाव्या लागतील या दोन फलंदाजाला. नक्कीच कुठेतरी आक्रमक फटके देखील खेळावे लागतील, परंतु तितकीच समजूतदारपणे या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. फलंदाज दिनू याच्या माध्यमातून प्रयत्न या ठिकाणी असफल होतोय. माफ करा, अज्जू याच्या माध्यमातून फटका खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच संग्राम याच्या माध्यमातून एक दबावात आणतोय फलंदाजी संघाला. आता मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय मैदानाच्या बाहेर. एक घोषित स्वरूपाची धाव मिळेल या ठिकाणी. एक धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या येऊन पोहोचेल. रन 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 12 धावा. संघाच्या धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 12 धावांवर येऊन संघ पोहोचेल. नक्कीच संग्रामच्या माध्यमातून पाहायचं झालं तर आतापर्यंत 3 चेंडू झालेत. धावा जर पाहायचं झालं तर आता मात्र एकच धाव दिली आहे संग्रामने. नक्कीच आपल्या संघाला कुठेतरी पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. पंचांचा इशारा या ठिकाणी पाहावा लागेल. अपील केलं जात आहे पंचांकडे. पंचांचा इशारा, अवांतर धावेचा इशारा. नक्कीच एक अतिरिक्त धाव या ठिकाणी संघाच्या धावसंख्येत जोडली जाईल. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत निलेश पटेल यांचा हा संघ पृथ्वी 11. नक्कीच स्वतः कर्णधार संग्राम गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच एक अतिरिक्त धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या येऊन पोहोचेल 13 धावांवरती. 13 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 गडी बाद 13 धावा. नक्कीच कुठेतरी आक्रमक दिसत होता आपल्याला बालाजी, परंतु त्याची देखील विकेट या ठिकाणी पटकावली आहे संग्राम याच्या माध्यमातून. दोन्ही ब्रेक थ्रू जर पाहायचं झालं तर संग्राम याच्या माध्यमातून आलेले हे ब्रेक थ्रू. 13 धावा. पुन्हा एकदा संग्राम त्याच्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. तर पुढील होणारा सामना BCPL विरुद्ध वाल्मिकी फायटर्स. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे आपण इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचंय. BCPL विरुद्ध वाल्मिकी फायटर्स दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती. नक्कीच पुढील चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू जर पाहायचं झालं तर आजच्या दिवसभरात आता हा दुसरा सामना सुरू आहे. जर गोलंदाजांच्या माध्यमातून पाहावं झालं तर एक रणनीती आपल्याला साफ दिसून आली आहे. आखूड टप्प्याची गोलंदाजी. नक्कीच आखूड टप्प्याची गोलंदाजी वारंवार केली जाते गोलंदाजांच्या माध्यमातून. नक्कीच मोठे फटके देखील खेळले जात आहेत, परंतु नक्कीच कुठेतरी असरदार सिद्ध होते या ठिकाणी आखूड टप्प्याची गोलंदाजी. नक्कीच पुढील चेंडू पुन्हा एकदा संग्राम याचा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. त्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू राहतोय मैदानात. नक्कीच फाईन लेगच्या दिशेने गेलेला तो चेंडू. एक धाव मिळते त्या चेंडूवरती. संघाची धावसंख्या जाते पुढे. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 14 धावांवरती. आता मात्र शेवटचा चेंडू, दुसरं षटक, पॉवर प्लेचं षटक. आणि या चेंडूत 5 चेंडूंमध्ये आता मात्र 3 धावा आल्यात. फक्त 3 धावा आल्यात संग्राम याच्या गोलंदाजीवर. नक्कीच कौतुकास्पद गोलंदाजी संग्राम याच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने. नक्कीच एक धाव मिळते या चेंडूवरती. षटक या ठिकाणी संपतंय. मात्र 4 धावा खर्च झाल्या या दुसऱ्या षटकात. नक्कीच संघाच्या धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 15 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 गडी बाद, 15 धावा. नक्कीच पुढील होणारा सामना BCPL विरुद्ध वाल्मिकी फायटर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण इनिंग्स ब्रेक मध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन नाणेफेकीचा कौल समाप्त करून घ्यायचा आहे. धन्यवाद.
नक्कीच पंचांना विनंती असेल आजच्या दिवसात आपल्याला 7 सामने खेळवायचे आहेत. पंचांना विनंती असेल आपण सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. आपल्याला त्या वेळेच्या बंधनात आजच्या दिवसात 7 सामने खेळवायचे आहेत. नवीन आलेला गोलंदाज जावेद संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येतोय जावेद. फलंदाजी मार्कवर आपल्याला जोडी पाहायला मिळते अज्जू आणि दिनू. स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळतोय दिनू, तर जावेद नक्कीच लेफ्ट आर्म गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जावेद याच्या माध्यमातून. दोस्त थोडीशी घाई करा अशी तुम्हाला विनंती करतोय. खूप सामने बॅलेन्सिंग आहे ते लक्षात ठेवा. आज नक्कीच ओपनिंग दिवस आपण पाहतोय तर घाई करायची आहे. खूप सामने आपल्याकडे बॅलेन्सिंग असणार आहेत. लारा आप जहाँ कहीं भी हमारे कॉम बॉक्स में आने की कृपा करें. साई आपल्याला आपली वाट पाहतात ते लक्षात ठेवा. लारा नक्कीच पहिला चेंडू जावेद याचा. पहिला चेंडू थोडासा फुलर पद्धतीचा चेंडू. नक्कीच त्या चेंडूला खेळून काढला जातोय, ड्राईव्ह केला जातोय कव्हरच्या दिशेने. नक्कीच एक धाव मिळते. स्ट्राईक रोटेशन होताना पाहायला मिळते आपल्याला दिनू याच्या माध्यमातून. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्येत पडते बरं. धावसंख्या येऊन पोहोचते 16 धावांवरती. 2 गडी बाद 16 धावा. नक्कीच कुठेतरी धाव संख्येला रोखून धरलाय. 16 धावा झाल्यात आतापर्यंत. 16 धावा 16 धावा 16 धावा 16 धावा. 16 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स 16 रन्स. नक्कीच निर्धाव चेंडू टाकला जातोय जावेद याच्या माध्यमातून. गुडलेथ वरचा हा चेंडू नक्कीच चांगल्या वेगाने चेंडू आत आला. निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकला जातोय जावेद याच्या माध्यमातून. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 16 धावा आतापर्यंत. 16 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. आपल्यामध्ये नक्कीच शिवसेना पुन्हा एकदा सहकार एक निर्धाव पद्धतीचा चेंडू बबन टाकला साळवी जातोय. साहेब यांचं आगमन होतं. आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2022 मध्ये साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच एका चांगले व्यक्ती आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बबन सुरेश साहेब यांचं आगमन होतं, आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ओव्हर टू कॉम बॉक्स. पुन्हा एकदा पुढील चेंडू सलग 2 चेंडू निर्धाव टाकले आहेत. नक्कीच आता कुठेतरी दडपणाखाली फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जोरदार फटका खेळला गेलाय समोरच्या दिशेने. या फटक्यावर किती धावा मिळत आहेत? फटका जातोय सीमा रेषा पार. षटकार षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेशर रिलीजिंग शॉट आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. पाहुण्यांचं स्वागत होताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपल्याला फलंदाज अज्जूच्या माध्यमातून. नक्कीच धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचते 22 धावांवरती. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळला गेलाय. जोरदार फटका. किती धावा मिळत आहेत या फटक्यावरती? 2 धावा 2 धावा या फटक्यावरती मिळत आहेत. नक्कीच स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलेला हा शॉट. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलेला हा शॉट. नक्कीच 2 धावा मिळत आहेत या फटक्यावरती. धावसंख्येत पडते भर. धावसंख्या येऊन पोहोचते 24 धावांवरती. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. 24 रन्स ऑन बोर्ड. नक्कीच बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. किती धावा मिळत आहेत या चेंडूवरती? एक धाव. स्ट्राईक रोटेशन होताना पाहायला मिळते. षटक या ठिकाणी संपतंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 25 धावा. 25 धावा लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी बाद 25 धावा. फलंदाजी मार्कवर जर पाहायचं झालं तर अजूनही एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच कुठेतरी ही पार्टनरशिप तोडायचा प्रयत्न असेल पृथ्वी 11 संघाचा. चला सामना सुरुवात करा. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. प्रत्येक षटकानंतर टीम मिटिंग ही नसावी. नक्कीच सामन्याला सुरुवात करा. पेनल्टी दिली जाईल. नक्कीच पृथ्वी 11 या संघाला विनंती आहे आपण लवकरात लवकर प्रत्येक षटकानंतर टीम मिटिंग टाळायची आहे. नक्कीच आपल्याकडे संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे. वेळेचं बंधन आहे आणि आजच्या दिवसात आपल्याला 7 सामने खेळवायचे आहेत. धन्यवाद. ज्याने पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं, मात्र 4 धावा खर्च केल्या होत्या आपल्या पहिल्या षटकात. असा
वैयक्तिक असं दुसरं षटक घेऊन आलाय संग्राम. पहिला चेंडू संग्राम याचा आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु आताच्या चेंडूचा चांगला वेध घेतला जातोय. अज्जू याच्या माध्यमातून किती धावा मिळतात त्या चेंडूवरती. नक्कीच झेलबाद केलं जात आहे, कुठेतरी फसवलं. आखूड टप्प्याचा चेंडू टाकून लालच दिली. नक्कीच कुठेतरी आक्रमक बनला होता मागील षटकामध्ये अज्जू, त्यालाच कुठेतरी लालच दिली. आखूड टप्प्याचा चेंडू टाकून चेंडू गेला हवेत आणि क्षेत्ररक्षकाकडून कोणतीही चूक होताना आपल्याला पाहायला नाही मिळाली. त्या ठिकाणी नक्कीच एक सुरेख आणि सोपा असा झेल घेऊन तंबूच्या रस्त्यात पाठवलंय अज्जू याला. नक्कीच कुठेतरी पार्टनरशिप ब्रेक केली आहे. नक्कीच जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या संघाला गरज होती तेव्हा तेव्हा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय संग्राम याने. नक्कीच एक कौतुकास्पद गोलंदाजी. नक्कीच आपल्या संघाची बागडोर कुठेतरी सांभाळतोय. माझा हा संघ, माझ्या संघाला मला विजयी करून पुढे न्यायचं आहे अशा निर्धाराने मैदानावर गोलंदाजीला उतरलाय संग्राम. मात्र कट केला गेलाय चेंडू. नवीन आलेला फलंदाज फलंदाजी मार्कवर आता संघनायक आपल्याला पाहायला मिळाले संजय मोरे. बस बस तू इथेच बस, तुला नाव माहिती. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय हवे. क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली आणि झेलबाद. नक्कीच वैयक्तिक असे वैयक्तिक असा तिसरा गडी बाद करतोय संग्राम. नक्कीच एक कौतुकास्पद गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते संग्राम याच्या माध्यमातून. नक्कीच आता कुठेतरी विकेटची लाईन या ठिकाणी लावण्यात आली आहे. नवीन आलेला फलंदाज रोहित नक्कीच नवीन आलेला फलंदाज रोहित डुलगच. आता मात्र निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. पंचांचा इशारा या ठिकाणी पाहावा लागेल. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू टाकला जातोय संग्राम याच्या माध्यमातून. धावा जर पाहिजे झालं संग्रामच्या षटकात तर आतापर्यंत 2 धावा आल्या आहेत आतापर्यंत संग्राम याच्या षटकात. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय हवेत. एक सुरेख आणि सोपा झेल. नक्कीच चौथा विकेट, 5 विकेट हॉल घेण्याचा 5 विकेट हॉल या ठिकाणी घेण्याची सुवर्ण संधी संग्राम याच्याकडे. शेवटचा चेंडू संग्राम याच्या या सामन्यातील. नक्कीच 5 विकेट हॉल घेण्याची संधी या ठिकाणी आहे संग्राम याच्याकडे, सुवर्ण संधी. नक्कीच जर पाहायचं झालं तर वारंवार आखूड टप्प्याचे चेंडू टाकण्यात आले संग्राम याच्या माध्यमातून आणि त्या चेंडूंवरती नवीन आलेला फलंदाज सुमेध जाधव, मॅन फ्रॉम खेड अशी त्यांची ख्याती पाहायला मिळते. सुमेध जाधव रोहित आपल्याला पाहायला मिळतं एका आगळ्या वेगळ्या शैलीत आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच स्टायलिश हेअर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर पाहायचं झालं तर क्रिस गेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळायचा स्टायलिश हेअर्स मध्ये. तशाच कुठल्या तरी पद्धतीत पाहायला मिळतोय आपल्याला रोहित. शेवटचा चेंडू
संधी या ठिकाणी हुकते 5 विकेट्स हॉलची संग्राम कडून, परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी केली नक्कीच कौतुकास्पद. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या संग्राम नावाच्या गोलंदाजासाठी. नक्कीच आपली 2 षटकं हाताळली, 4 विकेट्स वैयक्तिक असे मिळवले संग्राम याने. नक्कीच 4 षटक या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर 28 धावा. 28 धावा. चला दोन्ही कर्णधारांना विनंती करतो आपण तयारीत राहा. षटकांचा खेळ संपल्यानंतर आपल्याला टॉस साठी यायचं आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या आपण पाहतोय ती 28 धावा. चांगली गोलंदाजी तर संग्रामच्या वतीने आपल्याला पाहायला भेटली. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये किती धावा उभारल्या जातील? पहिल्या सामन्यामध्ये आपण 60 धावा पाहिल्या. नक्कीच BCPL वर्सेस वाल्मिकी फायटर्स दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. नवीन आलेला गोलंदाज गौरवच्या चेंडूवरती एक चांगला फटका खेळण्यात आलाय. 2 धावा त्या ठिकाणी घेतल्यात. दुसरी चोरटी धाव घेण्यात यशस्वी रोहित. एका वेगळ्या शैलीत खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच अवांतर धाव, एक अतिरिक्त धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या येऊन पोहोचेल 31 धावांवरती. 31 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट्स. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू गौरव याच्या माध्यमातून चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने. रनआउटची या ठिकाणी अपील केले जात आहे. अपील नाकारलं जात आहे पंचांकडे. नक्कीच पुन्हा एकदा 2 चोरट्या धावा घेण्यात यशस्वी. धावसंख्येकडे जर पाहायचं झालं तर धावसंख्या येऊन पोहोचते 33 धावांवरती. अजूनही 4 चेंडू शिल्लक. कुठेतरी सन्मानजनक स्थितीवरती धावसंख्या नेण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच रोहित याच्या माध्यमातून कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील. कुठेतरी त्या एका खराब चेंडूची वाट पाहावी लागेल नक्कीच. परंतु कोणतीही संधी दिली जात नाही गोलंदाजाच्या माध्यमातून. नक्कीच एक कौतुकास्पद गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळाली. मग तो संग्राम असू द्या, जावेद असू द्या, गौरव असू द्या किंवा किशोर असू द्या. नक्कीच प्रत्येक गोलंदाजांकडून एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. जर पाहायचं झालं तर आतापर्यंत मात्र 2 षटकार लगावू दिलेत महाराज स्ट्रायकर्स या संघाच्या फलंदाजांना. जर पाहायचं झालं तर अज्जू याच्या माध्यमातून आपल्याला चांगली फलंदाजी पाहायला मिळत होती. नक्कीच कुठेतरी मोठे फटके खेळत होता अज्जू, परंतु कुठेतरी पार्टनरशिपला तोडलं या ठिकाणी संग्राम याच्या माध्यमातून. तर पंचांना विनंती असेल आपण सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. आपल्याला आजच्या दिवसात 7 सामने खेळवायचे आहेत. नक्कीच अज्जू याच्या माध्यमातून आपल्याला चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. परंतु आता मात्र स्ट्राईकवर रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा निर्धाव चेंडू. तिसरा चेंडू निर्धाव चेंडू. अजूनही 3 चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर रोहित. क्रिस गेल. नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. नक्कीच क्रिस गेलला अवतरावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. शेवटचे 3 चेंडू संघाच्या धावसंख्येला कुठेतरी सन्मानजनक स्थितीवर नेऊन पोहोचवावं लागेल. आता मात्र जोरदार खेळला गेलेला फटका लेग साईडच्या दिशेने. किती धावा मिळत आहेत? नक्कीच क्रिस गेलचं नाव काढलं आणि त्याचं दर्शन घडवून आणलं. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार केंट आरो कडून 50 रुपये लागू. नक्कीच प्रत्येक षटकारामागे केंट आरोच्या माध्यमातून प्रत्येक फलंदाजाला 50 रुपये. प्रत्येक षटकारामागे 50 रुपये केंट आरो यांच्या माध्यमातून. नक्कीच MIG क्रिकेट क्लब प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2022. तर प्रत्येक फलंदाजाला विनंती आहे आपण जर षटकार लगावला असेल तर सामना संपल्यानंतर आपला GP नंबर या ठिकाणी सोडून जायचा आहे. पुढील चेंडू. बिग फाईट बिग लढत आपण पाहतोय. मैदानात 41 धावांचं आव्हान आहे. क्षेत्र संतुलित लावून घ्या. टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कॉल होतोय. तिंबक सर साबंजा सुबह हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. चिमय कॉल करणार आहे तर नक्कीच BCCPL टेल आलेला तर PCCPL या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला. आपला निर्णय तुरीचा सांगावा अशी तुम्हाला विनंती करतोय.
यानंतर एक मोठा सामना आपल्याला पाहायला भेटेल. पॅटिस प्रीमियर लीग 2022 चा क्रिकेटचा महासंग्राम. चिंबई या संघाने म्हणजे बीसीपीएल या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. आपला निर्णय पूर्ण करावा. समालोचन पेक्षामध्ये एक मोठी सामना आपण यानंतर पाहणार होता. आजच्या दिवसाचा तिसरा सामना आपल्या डोळ्यासमोर येईल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच 41 धावांची गरज जर पाहायचं झालं तर एक सोपं लक्ष्य 30 चेंडूंमध्ये एक सोपं लक्ष्य असेल. 41 धावांचं नक्कीच साऊंड दादा तुम्हाला विनंती असेल आपण या ठिकाणी आवाज वाढवायचा आहे. 41 रन्स टू विन 5 ओव्हर्स. नक्कीच सेकंड इनिंग्स मध्ये आपल्या समोर येईल ऍडव्होकेट सुधीरजी वाघ यांचा आवाज. सुधीर सर, ओव्हर टू यू. धन्यवाद स्वरूप धुरी. ट्रॉफी 2022 में यहाँ पर दो टीमों के बीच मुकाबला 41 का टारगेट दिया है. जहाँ तक मैच का सवाल है, जो दो टीमों जिन्होंने शिरकत की थी अपने सेकंड इस मैच के दिन के पृथ्वी 11 बनाम महाराज स्ट्राइकर्स, दो टीमों के बीच मुकाबला. यहाँ पर वाइल वन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट, और महाराज स्ट्राइकर्स जो कि मात्र 41 रन्स का टारगेट यहाँ पर देते हुए, तो पृथ्वी 11 किस अंदाज के साथ तो रिकी एंड नीलेश की जोड़ी मैदान पर है. नीलेश ऑन स्ट्राइक बैट्समैन, रिकी हर हमेशा की तरह कंपलसरी कैप आपको परिधान करने हैं, अदरवाइज पेनल्टी आपको दी जा सकती है. कॅप परिधान करा, अन्यथा आपल्याला पेनल्टी या ठिकाणी लागणार, याची नोंद घ्यायची आहे. सर्व खेळाडू प्लेयर्स कॅप परिधान करायची. वेअर कॅप, रेस्ट्रिक्ट yourself from sunshine. तो कैप परिधान करायची आहे. तो मैच को यहाँ पर टारगेट दिया गया है 41. नीलेश ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइकला रिकी आणि बॉलर राजा साटम. तो देखिए 30 सर्कल्स में यहाँ पर मैच को शुरुआत होते हुए 30 गेंदों में बनाने हैं 41 रन्स टू विन दिस मैच. फिर एक बार राजा, उम्रतराज खिलाड़ी है, शॉट पे डिलीवरी है, उसके बाद भी उस पर हावी होते हेलो हेलो हेलो. हेलो. देखिए पहले विकेट का पतन यहाँ पर मिलती हुई सफलता राजा साटम, जो कि उम्रदराज खिलाड़ी भी है और जानते हैं, खूब पहचानते हैं किस अंदाज के साथ अपने टीम को ब्रेक थ्रू दिलाएंगे. और ठीक उसी अंदाज के साथ जब ब्रेक थ्रू दिलाने की बात होती है तो राजा साटम के हाथों में गेंद थमाई जाती है. तो यहाँ पर एक सफलता अर्जित करते हुए नीलेश, जो कि कब्बू बल्लेबाज थे, वो पैवेलियन में वापस जा चुके हैं. हालांकि पहले गेंद पर सिक्सर लगाया था. तो जीपे नंबर नीलेश आपको देना है. यहाँ पर स्कोरर के स्कोर कार्ड में संग्राम नए बल्लेबाज है. गेंदबाजी में अपने जौहर यहाँ पर अप्रोच किए. फिर एक बार देखना है बल्लेबाजी कैसे करते हैं, क्योंकि ऑलराउंडर परफॉर्मेंस की जरूरत है अपने टीम को. 41 रन टू नीड दिस वन द मैच. यहाँ पर देखिए किस अंदाज के साथ सुरेश राणे जी उस अपील को खारिज करते हुए, आत्मविश्वास की कमी, उत्तेजना थी, लाउड अपील, लेकिन अंपायर भी खब्बू है.
जानते पहचानते। और महाराष्ट्र टेनिस क्रिकेट का या फिर लेदर क्रिकेट, चाहे टाइम शील्ड हो या फिर एक प्रोफेशनल क्रिकेट हो, उसका अनुभव का मादा रखते हैं। फिर एक बार टैप करते हुए रिकी आर मिश्रा की तरह सिंगल्स प्रदान करते हुए अपने टीम को जिसकी अति आवश्यकता है, तो सिंगल डबल के साथ ही क्रिकेट खेलना होगा। और जैसे ही लचर गेंद आपको मिलती है उस पर प्रहार करना होगा। तो चौके और छक्कों की बात नहीं है, बट बात है आपको विकेट की सुरक्षित रखने की बात यहाँ पर होगी। जहां तक इस मैच को जीतने का सवाल है, अच्छी गेंदबाजी की थी पृथ्वी 11 के सभी गेंदबाजों ने। वो एक गेंदबाज जो कि स्क्रीन पर आप स्ट्राइक पर देखेंगे, पहली बार सामना करते हुए राजा साटम जो कि गेंदबाज है, वो फ्लोर लेंथ की गेंद थी। क्या विकेट के पीछे काम किया है। देखिए हर टीम में विकेट कीपर की भूमिका अहम होती है, और जब तक विकेट कीपर अच्छा हो, जहां तक विकेट कीपर का सवाल है, तो एक साथ देनी होती है अपने गेंदबाज को। साथ किसकी होनी चाहिए, एक हस्बैंड को वाइफ की, वाइफ को हस्बैंड की, एक हैप्पीनेस को स्माइल के साथ होनी चाहिए। जिसी अंदाज के साथ हम देखते हैं साथ मिलती हुई यहाँ पर दोनों विकेट कीपर और क्षेत्र रक्षकों की भी। यहाँ पर शायद ओवर की समाप्ति हुई। तो राजा साटम इस ओवर में कितने रन दिए, मात्र 8 रन यहाँ पर खर्च किए और एक विकेट भी यहाँ पर प्राप्त किया नीलेश के रूप में। तो एक सफलतम ओवर मैं कहूंगा। जहां तक 41 रन का सवाल है, तो लगभग 8.00 की औसत से यहाँ पर रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए। और 8 रन भी बने, मात्र एक विकेट यहाँ पर वापस गया है नीलेश के रूप में। तो रिकी और तो यहाँ पर एक अनुरोध है, एक सूचना है, डायरेक्शन है आयोजकों के द्वारा, अगर पानी का बोतल या फिर कचरा या वह ना फेंके। अगर कोई या ऐसा व्यक्ति पाया गया तो उसको जुर्माना यहाँ पर फाइन दिया जाएगा। इसका मैं अनुरोध करूंगा कि आप यहाँ पर स्वच्छ भारत अभियान के माध्यम के साथ आपको अपना परिसर है वो स्वच्छ रखना है। और इस अनुरोध को आप, इस सूचना को आप मद्दे नजर रखते हुए अपने काम को अंजाम देना है। डस्टबिन के साथ आपको जो भी बॉटल्स रहेगी या फिर वेस्टेड रहेगा मटेरियल, वो उसमें डालना है। थैंक यू। तो एक अच्छा डिसिप्लिन्ड क्रिकेट पीपीएल 2022 के माध्यम से आयोजकों के द्वारा यहाँ पर एक सफलता पूर्वक एक प्रतियोगिता संपन्न होती हुई आज के दिन का यह दूसरा मैच एमआईजी क्रिकेट क्लब बांद्रा, एक बेहतरीन यहाँ पर ग्राउंड आपको आपके लिए सभी खिलाड़ी इसका मजा उठाते हुए और दर्शक है जो कि टेनिस क्रिकेट डॉटिंग के माध्यम से 180 कंट्रीज में इस लाइव प्रक्षेपण है। संतोष नानेकर जो कि इस टेनिस क्रिकेट को आगे लेते जाते हुए पहली वेबसाइट, जहाँ तक सभी को आप मालूम है, यहाँ पर एक गेंद थी, वो गेंद फुलर लेन की थी और रन बनने की कोई यहाँ पर क्वेश्चन नहीं है। खामोश रखे बल्लेबाजों को। पहले मैच के हीरो स्क्रीन पर अजिंक्य लाड, एक व्यक्ति था कोई जो कि सिद्धेश लाड जो रणजी में खेले, और एक लाड हमें यहाँ पर पीपीएल को पाए गए जिन्होंने 17 गेंदों में 55 रन की क्या तूफानी पारी खेली। काफी लंबे अरसे तक उस पारी को याद किया जाएगा, इसमें कोई संदेह नहीं है। तो यहाँ पर गेंदबाज हावी होते हुए, जैसे पहले राउंड का यहाँ पर जिक्र किया गया था, तो 60 रन बने थे 5 ओवर में, उसके बाद फिर 60 रन को चेस भी किया गया था, लेकिन दूसरे मैच में स्कोर काफी कम है। इसका कारण क्या है, क्या यहाँ पर विकेट ने अपना परिवर्तन रूप में किया है, देखना है। गेंदबाजों को साथ मिलते हुए विकेट की और हर संभव कोशिश कर रहे हैं बल्लेबाजों की। यहाँ पर लिटमस टेस्ट है, परीक्षा यहाँ पर है बल्लेबाजों की। तो रिकी जो कि पोल बैट्समैन रहेगा, एक मेन बैट्समैन है, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑन रिकी शोल्डर। जहां तक जीत का सवाल है, ये फुल टॉस थी, लोअर फुल टॉस थी और उस पर फायदा नहीं उठा पाए। इसका एक में कारण यही है जहीर भाई कि फुटवर्क का अभाव यहाँ पर दिखाई दे रहा है। जब तक आप अपना अगला पैर नहीं निकालेंगे बाहर, तब तक आप गेंद के लाइन में नहीं आएंगे और फिर इस तरह के साथ गेंद वहां पर डॉट जाएंगे। जी बिल्कुल, रिकी अब अपने आप को व्यवस्थित करते हुए
जानते हैं पहचानते हैं अपने विकेट की कीमत और उसका साथ निभाना होगा संग्राम को। ये देखिए इस बार हवा में लहराती हुई गेंद, क्या विकेट वहां पर पतन होगा? जी हाँ, वहां पर विकेट प्राप्त करते हुए दूसरा गेंदबाज अज्जू, जो कि नवनिर्वाचित वहां पर विवाह संपन्न होने के बाद, आज कल ही उनका विवाह संपन्न हुआ है और उसके बाद फिर आज उनका प्रदर्शन लाजवाब है। तो मैं जैसा जिक्र किया था कि रिकी के शोल्डर्स पर वहां पर रिस्पॉन्सिबिलिटी थी, लेकिन रिकी एक लचर फटका यहाँ पर पेश करते हुए वहां पर आउट हो चुके हैं। और नए बल्लेबाज कौन आए हैं? किशोर बागड़ी जो कि नए बल्लेबाज है। और संग्राम और किशोर की जोड़ी क्या गुल खिलाएगी? क्या अपने टीम के लिए एक अच्छी पार्टनरशिप यहाँ पर बनाएंगे और अपने टीम को जीत दिलाएंगे? क्योंकि यहाँ पर 2 विकेट के बाद रन संख्या कितनी बनी है? 10। तो जहीर जी 10 रन बने हैं और जहां जब 10 रन का जिक्र आता है और इस ग्रांड एमआईजी क्रिकेट क्लब में यह मैच संपन्न हो रहा है और 10 रन का जिक्र आया, तो भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर, जिनका पसंदीदा नंबर था जर्सी का 10, तो 10 बने लेकिन 2 विकेट प्राप्त कर चुके। तो ये मैच काफी रोमांचक यहाँ पर स्थिति में बनता हुआ। गेंदबाजों को हर संभव कोशिश करनी होगी, बहुत कोशिश करनी होगी, जो कि यहाँ पर एक अच्छा क्रिकेट देखने मिलेगा। लोअर स्कोरिंग टोटल यहाँ पर है और लो स्कोरिंग मैच में भी यहाँ पर मजा आएगा जरूर। गेंदबाज हर संभव कोशिश भी कर रहे हैं। तो यहाँ पर ABS 360 के बैट यहाँ पर कमेंट्री बॉक्स में मौजूद है और उसका प्राइस है 2200 22 रुपए में एक अच्छे बल्ला आप खरीद सकते हैं। तो ये एक अच्छा स्ट्रोक यहाँ पर नोमैंस लैंड में ट्रैवल होती हुई कवर के क्षेत्र में क्या बेहतरीन अंदाज के साथ उस स्ट्रोक को खिलाए जहां पर रन मिलेंगे, राणे से इशारा भी करते हुए अजीब गरीब अंदाज में 4 रन। 41 रनों का लक्ष्य था, अब जाके रन संख्या बनी है यहाँ पर 14। तो बिल्कुल अपने लक्ष्य की तरफ धीरे धीरे बढ़ते हुए। और कितने समाप्त हुए? 2 ओवर की समाप्ति के बाद जहीर जी 2 ओवर समाप्त हुए, रन संख्या 14 है। 2 विकेट के बाद इस ओवर में मात्र 6 रन दिए। जहीर जी क्या कहेंगे? सही कहा सर जी आपने, इस मैदान पर एक अच्छी बल्लेबाजी का नजारा पेश होता हुआ। हेलो 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। डीजे वाले भाई दोनों माइक का आवाज बढ़ा दे प्लीज। 14 धावा स्कोर बोर्ड वर लागले गेल्या। 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय। डीजे वाले भाई थोड़े दोनों माइक का आवाज बढ़ा दिया जाए। एक बेहतरीन मुकाबले है। प्रैक्टिस प्रीमियर लीग 2022 का महासंग्राम महोत्सव आपके सामने पेश होता हुआ। टेनिस cricket.com पर अभी ये टूर्नामेंट का आखिर का हाल देख रहे हैं, सुन रहे तमाम व्यक्ति का हम दिल की गहराई से इस्तकबाल करते हैं। वाकई में पूरा देश इस टूर्नामेंट को देख रहा होगा। प्रैक्टिस प्रीमियर लीग 2022 आप देख रहे हैं शिवसेना के माध्यम से और वाकई में एक लाजवाब क्रिकेट का महासंग्राम है। 18 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। अभी भी 26 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए। बिग फाइट, बिग लड़त आपके सामने। 27 धावांचा आव्हान आहे। 18 चेंडूचा खेळ बाकी, 27 धावांचा आव्हान या सामना जिंकण्यासाठी। किशोर और संजय गेंदबाजी बनाते हुए और बेहतरीन गेंद थी, अपील हुई, आसमान पर उंगली उठी हुई, बड़ा विकेट, बिग फाइट है, विकेट गिरता हुआ और किशोर मैदान के बाहर लौटे हुए। तीसरा झटका इस मैदान पर लगता हुआ। सर जी देखिए ये रन संख्या है ना, लो स्कोरिंग मैच है। लो स्कोरिंग मैच में ये लाजवाब मुकाबला हमें देखने को मिलता हुआ, मगर अब इस मैदान पर लो स्कोरिंग की बात की जाए तो एक महंगी साबित होती है और बड़ी रन संख्या आसानी से डन करी जाती है। पहला मुकाबला हमने देखा, दूसरा मुकाबला हम लो स्कोरिंग मैच देख रहे हैं। डीजे वाले भाई प्लीज आपसे विनती है कि दोनों माइक एक अच्छे करके दे दे, दोनों में बैटरी डालकर और दोनों माइक की आवाज पूरी अच्छी करके दे दे। हेलो 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 हेलो। नेक्स्ट बैट्समैन सोहेल आए हैं मैदान पर बल्लेबाजी करने के लिए। बिग फाइट, बिग लड़त वाला मुकाबला। 17 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी, 27 रनों की दरकार है और एक बड़ा खिलाड़ी गेंदबाज पर है जिन्होंने क्रिकेट टेनिस को बहुत साल दिए, बहुत ही साल में अपना क्रिकेट का
एक अंदाज में बल्लेबाजी हो, गेंदबाजी हो, ऑलराउंडर खिलाड़ी के रूप में पहचाने गए संजय मौर्य एक लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश करते हुए अपनी टीम के लिए। सोहेल नए बल्लेबाज मैदान पर आए हैं। अगली गेंद शॉर्ट गेंद थी, बैकफुट पर गए, हल्का सा खेला गेंद मिड ऑफ पर आती हुई, जब तक गेंद को राजा साटम फील कर पाते, एक रन आसानी से पूरा होता हुआ, एक रन के साथ रन संख्या 15 15 रनों बजाते हुए 26 रनों की दरकार है। 16 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी रहेगा। अच्छे मुकाबले चल रहे हैं इस मैदान पर। हितेश पांडे, आप जहाँ कहीं भी हमारे कॉम बॉक्स में आने की गुबा करें। हेलो हेलो लाजवाब मुकाबले हेलो आपके सामने पेश होते हुए पीपीएल 16 चेंडू तक 2022 खेळ अजूनही मैदानात बाकी आहे। 25 धावांची आव्हान या सामना जिंकण्यासाठी। ओहो, कदमों का इस्तेमाल कर खेलना चाहते थे, अंपायर का निर्णय का इंतजार होगा। गेंद विकेट कीपर के दस्ताने में जाते हुए राकेश के हाथों में छुपते हुए डॉट गेंद। ये गेंद संजय मौर्य है, क्या लाजवाब गेंदबाजी। आप और सर जी ने भी कहा था ना कि आप फुटवर्क इस्तेमाल नहीं कर पाएंगे तो आप इस गेंद तक नहीं जा पाएंगे। फिर कदमों का इस्तेमाल किया, गेंद को खेला एक्स्ट्रा कवर पर, खिलाड़ी इस गेंद को पीछा करते, गेंद का सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए फरार। मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। लाजवाब चौका आता हुआ रन संख्या 19 पर जाकर पहुंचे हुए। अभी भी 22 रनों की दरकार है। 14 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी रहेगा। 14 चेंडू 22 धावा, 22 धावा 14 चेंडू, समीकरण डोळे समोर येऊन जातोय। क्या मुकाबला चलता हुआ यहाँ पर संजय मौर्य पर हमला होता हुआ। बल्लेबाज अपने रूप में आते हुए इस मैदान पर देखने को मिलते हुए। अगली गेंद सोहेल के लिए। ओह, लाजवाब शॉट, लॉन्गों पर गेंद हवा में, खिलाड़ी वहां पर तैनात है। लाजवाब कैच, विकेट गिरता हुआ और एक संजय को यहाँ पर विकेट सफल होती हुई।
जे जे आव्हानाच्या धोरणामध्ये काही होऊ शकतं शेवटच्या डिलिव्हरीपर्यंत आपण सांगू शकत नाही क्रिकेटचं घेणं गोरेचं काम झालं असं म्हणतो शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला नक्कीच प्रेक्षकांना घेण्याचं असेल मात्र यावेळेस चेंडू चांगला परंतु तितकाच चांगला स्ट्रोक नंतर त्याने चेक केलं जाईल आणि षटकार आहे की गाडीने चेक करतात राहण्याची आणि इशारा करतात हा सुंदर असा अप्रतिम षटकार आहे अति आवश्यकता होती या षटकाराची आणि ज्या पद्धतीनं कॅप्टन संजय मोरे यांनी या ठिकाणी चेंडू दिला होता तो अगदीच्या हातामध्ये टाकला होता आणि एक नीव होती आणि नक्कीच 10 चेंडूमध्ये आता मात्र 10 धावांची आवश्यकता नक्कीच संधी घेतलीच्या प्रवृत्तीच्या येणारा 10 चेंडू 10 धावांची गरज आहे काय कमी करत येऊन चालला जाते अगदी हवा में है खिलाड़ी वापस लगा के कवर पर काय करेगा तो इस मैदान पर आता हुआ मैंने कहा ना ये क्रिकेट है अनुचित का खेल है एक गेंद तेरी तो एक गेंद मेरी एक तीर तुझा तर एक तीर माझा चेंडू येत ते 9 आणि 10 व्यत्या 10 सध्या आता काय म्हणणार आपण या सामन्यासाठी तर नक्कीच अप्रतिम झेल टिकलाय धीरेंद्र सानी म्हणजे बाबू त्यांचं पेटनेम आहे आणि एक चांगला झेल क्षेत्ररक्षक ज्या ज्या वेळेस मुकाबले अजू की अगली गेंद ओ बेहतरीन गेंद थी बैकफुट पर गई गेंद को कट कर दिया गेंद थर्ड मैन क्षेत्र में ट्रैवल होती हुई खिलाड़ी उस गेंद का पीछा करते हुए मगर अंपायर का निर्णय हमारे कॉम बॉक्स में आना बाकी रहेगा तीसरे रन की मांग होगी इस मैदान पर 3 रन आसानी से पूरे संघासाठी ये 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण रहेगी मगर क्या अब अजू विकेट ले पाएंगे मैच में फिर से ट्विस्ट हमें देखने को मिल जाएगा सर जी ओवर टू अप्रतिम गोलंदाजी करायला हवी असाच मानस आहे मात्र शॉर्टपिच डिलिव्हरी यावेळी केली जाते स्ट्रेट टुवर्ड्स अ फिल्डर आणि त्या ठिकाणी रोहित आहेत नक्कीच रोहितची हेअरस्टाईल बद्दल स्वरूप सांगत होते तर नक्कीच क्रिस गेल सारखी त्याची हेअर रचना आहे केसांची रचना आपण पाहतोय आणि एक षटकार देखील ठोकला तर रोहित आपको आना है मैच के बाद आपको जीपे देखिए देना है यहाँ पर सिक्सेस लगावला होता त्याने अप्रतिम मिडविकेट क्षेत्रामध्ये लेफ्ट हँड बॅट्समन आहे यावेळी आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय अज्जूचा आज चेंडू निर्णायक चेंडू असेल वडा कमबॅक बाय अज्जू तर षटक संपतंय आणि धावसंख्या किती आहे 34 म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी जवळपास 7 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता अजूनही सामना या ठिकाणी ऑन आहे क्रिकेट इज ऑन आणि नक्कीच शेवटचा जो संजय मोरे ज्या गोलंदाजाची निवड करतील त्या गोलंदाजांवरती आजच्या दिवसाची पूर्णपणे मदार आहे की हा सामना कोणत्या संघाच्या बाजूने झुकणार हे देखील पाहणं देखील औत्सुक्याचं ठरेल जाईल सही का सरजी आपने येणारा 6 चेंडू आणि 6 धावा रोहितवर मोठी जबाबदारी दिली गेलेली आहे म्हणजे त्याने एक षटकार या मैदानात लावलाय नक्की देणाऱ्या 6 चेंडू 7 धावा समीकरण डोळ्यासमोर येऊन जातोय कि अब इस मैदान पर आने वाली 3 गेंदें है ना बहुत महत्वपूर्ण रहेगी संजय मोरे कर्णधार आहेत ओनर आहेत आपल्या टीमचे कर्णधार टॉस हरल्यानंतर पहिली फलंदाजी आली होती त्यानंतर 40 धावा कुठल्या होत्या एक समान धावसंख्या उभारली गेली होती मध्ये येणाऱ्या 7 चेंडू आणि नक्कीच 7 धावा खूप महत्वपूर्ण आहेत या दोन्ही संघासाठी पहिला सामना आहे दोन्ही संघ आपण पाहतो तर जिंकण्यासाठी तयारी करतायत का आज हा सामना आपण जिंकला तर नक्कीच पुढचा सामना आपल्यासाठी सोपं होऊन जाईल अशी त्यांची विचार असतील लाजवाब मुकाबले आपको देखने को मिलते हुए
येणाऱ्या 6 गेंदे 7 रनों की दरकार दोनों संघाला हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को हार्दिक बधाइयां। राकेश फील्डिंग की सजावट करते हुए नजर आएंगे, मगर अब बल्लेबाजों पर जवाबदारी रहेगी। बल्लेबाज स्ट्राइक पर गौरव चौहान और नॉक स्ट्राइक पर बात की जाए तो जावेद, ये दोनों खिलाड़ी पर बहुत ही बड़ी जवाबदारी है। येणारा 7 चेंडू 7 धावा, दोनों संघाला हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को हार्दिक बधाइयां। गेंदबाजी पर है रोहित, जिन्होंने एक अपनी टीम के लिए सिक्सर भी लगाया था, मगर अब गेंदबाजी करनी होगी, पसीने गंवाने पड़ेंगे। मेहनत करने वालों को ऊपर वाला सबको देकर जाएगा। दोस्तों ये मुकाबला है, ये क्रिकेट है, अनिश्चित का खेल है। अगली गेंद है रोहित की, कदमों का इस्तेमाल किया, गेंद को खेला कवर, इधर उधर खिवेंगे, फील्डिंग करते हुए लाजवाब फील्डिंग, मगर बैकअप अच्छा है, वहां पर कोई नहीं, एक ही रन से संतोष होना पड़ेगा दोनों खिलाड़ी को। 5 गेंदे 6 रन है, एक एक गेंद पर समीकरण बदलेगा, मगर किसकी गेंद की धड़कन तेज होगी ये आने वाला समय तय करेगा। अब यहाँ पर जावेद के कंधे पे बड़ी जवाबदारी है। 5 गेंदे है, रोहित गेंदबाजी पर है, स्ट्राइक पर है जावेद, 5 चेंडू 6 दावा। दोस्तों ये बड़ा मुकाबला चलता हुआ, आने वाली 2 गेंदें ना बहुत महत्वपूर्ण रहेगी। क्या एक बड़ा शॉट आएगा, विनिंग शॉट हमें देखने को मिल जाएगा जावेद के बैट से, रोहित करने देंगे, बल्लेबाज कर पाएंगे, ये आने वाला समय तय करेगा। एमआईजी के इतिहासी मैदान पर आप देख रहे हैं पैट्रिस प्रीमियर लीग 2022 का क्रिकेट का महासंग्राम का पहला दिन और दूसरा मुकाबला आपके सामने पेश होता हुआ। मगर क्या आज यहाँ पर दोनों टीमें चाहेगी कि ये मुकाबला हमारे पक्ष में होने चाहिए, मगर किसके पक्ष में जाएगा ये आने वाला समय तय करेगा। ये क्रिकेट है, अनिश्चितता का खेल है, गिरगोट ने रंग बदला है, क्रिकेट भी रंग बदलना जानता है। एक खराब गेंद एक अच्छी गेंद इस मैच का रूप बदलेगी, मगर दोस्तों किसके पक्ष में ये मुकाबला जाएगा थोड़ा इंतजार हमें भी करना होगा और आपको भी करना होगा। चला थोडी शी गाई करा, संजय मोरे, राकेश आपल्याला विनंती करतोय प्लीज, बहुत मुकाबले आने बाकी है। आपका ही कोऑपरेटिव टूर्नामेंट को सक्सेसफुल बना सकता है। आपने बहुत मेहनत की, पैट्रिस प्रीमियर लीग 2022 का 13वां साल आपके सामने मुबारक होता हुआ, और वाकई में आने वाली 5 गेंदे 6 रनों की दरकार, दोनों संघाला हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को हार्दिक बधाइयां। रोहित की अगली गेंद जावेद खिलाते हुए, और ऑन साइड खेलना चाहते थे, ऑप्शन के बाहर के रनआउट का मौका है, विकेट गिरता हुआ और एक बड़ी मछली जाल में आती हुई। 4 चेंडू 7 धावा। मित्रांनो कुठे जाऊ नका, पाहत रहा, पैट्रिस प्रीमियर लीग 2022 चा महासंग्राम महोत्सव आपल्या डोळ्यासमोर कुठला जातोय, और क्या मुकाबला होता हुआ, मगर अब 4 गेंदे 6 रनों की दरकार है। सर जी क्या कहना चाहेंगे आप इस मैदान पर, 4 चेंडू आणि 7 धावा, सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला भेटतोय। तर नवीन फलंदाज आहे ओमकार रेडेकर, आशा असतील सर्व, उर्फ रड्डा असं देखील प्रेमाने म्हटलं जाते, तर नक्कीच ओमकार कडून अपेक्षा असतील एक सामन्याला जर आकार प्राप्त करून द्यायचा आहे। आणि उजव्या हाताचे फलंदाज आहेत अशी देखील माहिती आम्हाला देत आहेत, डाव्या हाताचे फलंदाज आहेत, करेक्शन हिअर, तर डाव्या हाताचे फलंदाज आहेत, गोलंदाज रोहितकडे देखील डावा हाताने गोलंदाजी करतोय, ते एक वेगळं समीकरण असणार आहे। 4 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे। रोमहर्षकता काय असते, क्रिकेटचा आनंद काय असतो, क्रिकेटमध्ये कशा पद्धतीनं आपण पूर्णपणे या मॅच मध्ये आनंद घेऊ शकतो, हा सामना आपल्याला दाखवतोय। तर ओमकार लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे चिंबय आणि आपल्याला लेफ्ट हँडेड विनंती करतो, आपण बॅट्समन टॉस रोहित जिंकल्यानंतर आहे। पूर्ण करावा। चिंबय तर बीसीपीएल कॅप्टन चिन्मय आपला निर्णय कळवायचा आहे। 4 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे, तर पूर्णपणे रोहित वरती लक्ष असेल, ओमकार वर लक्ष असेल। पुढचा चेंडू, ओ यावेळी फुलतला चेंडू आहे आणि स्लिप झोन मध्ये जोपर्यंत, ओ नो व्हॉट हॅपन, वाय यू आर थ्रोइंग युअर विकेट, आय डोंट नो। सलग 2 फलंदाज यावेळी अगदी क्षतिग्रस्त होत आहेत, स्वयंचित होत आहे असं मी म्हणेल, आणि खूप मोठं नुकसान यावेळी येते, कारण रोहित ज्याकडे पाहिलं जातं रोहितकडे की आपण क्रिस गेल आहे या टीमचा, आणि नक्कीच रोहितकडे संजय मोरे जे कॅप्टन आहे त्यांचं मी खरं तर कौतुक करेल, कारण अशा या विकेटवर नंदनवन फलंदाजीच्या विकेटवरती आपण यावेळी 2 विकेट प्राप्त करतोय। विजय वर्मा आहेत, नक्कीच विजय वर्मा नावामध्ये विजय आहे, पण आपल्या संघाला विजय मिळवून देतील का हे आपल्याला पाहायचं आहे, कारण खूप चांगल्या पद्धतीने 3 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे। झहीरभाई या मॅच मध्ये आलेत, मानो झहीरभाई खुद इस पिच पर उतरे, अशा पद्धतीचं क्रिकेट आहे। प्रत्येक रसिक प्रेक्षक आहे तो अशा पद्धतीने या संपूर्ण सामन्यामध्ये समरस झालाय की त्याला वाटतं आपणच बॅट घेऊन मैदानात उतरतोय की काय, की आपणच चेंडू घेऊन या ठिकाणी बॉलिंग करतोय की काय। ते क्रिकेट आहे, क्रिकेटचा आनंद सर्व घेत आहेत। सही कहा सर जी आपने, वाकई में लाजवाब मुकाबले आपको देखने को मिलते हुए। प्रत्येक चेंडू मध्ये 2 धावा आहेत।
येणाऱ्या 3 चेंडू आणि 6 धावा मित्रांनो दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को हार्दिक बधाइयां। यह है प्रैक्टिस प्रीमियर लीग। आप प्रैक्टिस में आपका जलवा दिखा सकते हैं, मगर ये जब मैच ऑन होता है ना, जब आपके पास प्रेशर रहता है, प्रेशर में कोई बिखरता है तो कोई निकलता है, मगर यहाँ पर आपको बिखरना नहीं है, निकलना है। मगर आज किसके पक्ष में ये मुकाबला जाएगा? रोहित क्या इस मैच का टर्निंग पॉइंट देखेंगे, मिलेंगे? 2 विकेट हमने देखे रनआउट के रूप में। रोहित की अगली गेंद, ओहो लाजवाब गेंदबाजी, बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे और एक विकेट का पतन होता हुआ। तू चल मैं आया। सर जी आप क्या कहना चाहेंगे रोहित के बारे में? क्या गेंदबाजी होती हुई इस मैदान पर? नक्कीच काबिले तारीफ गोलंदाजी करतोय। आजच्या दिवसातील PPL 2022 मधील जर विचार केला तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज कोण असावा, सर्वोत्कृष्ट गोलंदाजी कशी असावी याचं एक प्रात्यक्षिक आपल्याला रोहितच्या पूर्णपणे गोलंदाजीमधून पाहायला मिळते। आपल्या संघाला जी गरज आहे आणि या गरजेच्या अनुरूप ज्यावेळी खेळ केला जातो, प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपल्या संघासाठी खेळ केला जातो त्यालाच आपण एक रोल मॉडेल गोलंदाज म्हणतो। ही इज अ मॅग्निफिसंट बॉलर आणि नक्कीच अशा पद्धतीने प्रसिद्ध होण्याचं हे वलय आणि प्लॅटफॉर्म आहे त्या या ठिकाणी दिले ते आदरणीय आयोजक या ठिकाणी साईनाथ सुवर्णाजी त्यांचं देखील कौतुक करेल, कारण त्यांनी हे प्लॅटफॉर्म संपूर्ण बांद्राच्या या खेळाडूंना दिले आणि या प्लॅटफॉर्मचा संधी या ठिकाणी घेतली पाहिजे, कारण 13 वर्ष अथक परिश्रम करतायत। 13व्या वर्षी ही टुर्नामेंट सक्सेसफुल करून दाखवले, कारण tenniscricket.in मध्ये जवळपास 180 देश या टुर्नामेंटला पाहत आहेत आणि नक्कीच हा सामना जर ते पाहत असतील तर नक्कीच पैसा वसूल सामना है असं मैं म्हणेन। सही कहा सर जी आपने, वाकई में पैसा वसूल मुकाबला है, दिल जीतने वाला मुकाबला है। 2 गेंदे 6 रनों की दरकार है मित्रांनो, कुठे जाऊ नका, पाहत राहा। प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2022 चा महासंग्रामचा पहिला दिवस आणि दुसरा सामना लढतीसाठी येतोय। 41 धावांचा आव्हान होता, 41 रन। पहले मुकाबले तो 60 रन बने थे, मगर ये 40 रन के लिए पसीने गंवाने के लिए मेहनत करने लगा यहाँ पर रोहित ने। क्या गेंदबाजी का जलवा रोहित द्वारा, मगर ये गेंद बहुत ही निर्णायक रहेगी दोनों टीमों के लिए। अगली गेंद बल्लेबाज के लिए आते हुए, कदमों का इस्तेमाल किया, गेंद को खेलते एक्स्ट्रा ड्राइवर लंबा पर जमीनी शेर कर दी जाती है। 1 ही रन मिलेगा, मगर 1 रन के साथ कुछ नहीं बिगड़ेगा। 1 चेंडू 5 धावा मित्रांनो, हा सामना आवडला चेंड तर जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही संघासाठी। काय सामना होतोय, 1 चेंडू 5 धावा, 5 धावा 1 चेंडू, कंपल्सरी चेज है, लक्षात ठेवा। क्या मुकाबला होता हुआ प्रैक्टिस प्रीमियर लीग में। क्या आपने सोचा था कि ऐसा मुकाबला हमारे आंखों के सामने भी आएगा? मगर ना साई सुवर्णा ने सोचा था, ना MIG के तमाम प्रैक्टिस खिलाड़ियों ने सोचा था, ना हमने सोचा था, ना हमारे डीजे, ना हमारे टेनिस क्रिकेट टीम ने सोचा था यह मुकाबला हमें देखने को मिल जाएगा। MIG के बेहतरीन इतिहासी मैदान पर 1 चेंडू 5 धावा, दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। क्या मुकाबला होता हुआ सर जी, 1 चेंडू आणि 5 धावा आहेत। काय इस मैदान पर रोहित ने गेंदबाजी की है, मगर आखिरी गेंद पर कौन सा टीम विजय होगी कोई नहीं बता सकता। दिल थाम के बेटे में दोस्त, पिक्चर ऑन है, टीवी ऑन कर दीजिए। दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शॉट गेंद थी, गेंद हवा में, गेंदबाज रोहित उसके हाथ के कैच बना पाएंगे, मगर 1 ही रन से संतोष। मगर यह मैच सीधा जाता हुआ महाराष्ट्र टाइगर टीम ने इस मुकाबले को जीत लिया है। हार्ड लगा यहाँ पर टीम, मगर वाकई में संजय मौर्य की तारीफ करनी होगी। और सर जी आपने जैसा कहा ना कि कर्णधार और हुनर कैसा होना चाहिए, वो संजय मौर्य जैसा होना चाहिए। गेंदबाजी पर भरोसा रखा, गेंदबाजी की आखिरी 6 गेंदे और वहां पर जो रन चाहिए थे ना, उसमें डिफेंड करते हुए नजर आए गेंदबाज रोहित। क्या गेंदबाजी का जलवा इस मैदान पर देखने को मिला। मगर अब आइए मित्रांनो, कुठे जाऊ नका, एक मोठी लढत, मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल। साई सुवर्णा, चलिए देखे ना होगा मैन ऑफ द मैच किसे निवड जाएगा।